राज्यातल्या शाळा आजपासून सुरू झाल्यात। काही जिल्ह्यांमध्ये राज्यात शाळा सुरू झालेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये शाळा अजूनही ऑनलाईनच सुरू आहेत। पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचे वर्ग कोरोना नियमांचं पालन करून सुरू करण्यात आलेले आहेत। मुंबईसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्यात। काही जिल्ह्यांमध्ये शाळा न सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतलाय, अर्थात कारण कोरोना रुग्णवाढीचा आहे। त्यामुळे काही जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत, काही जिल्ह्यातल्या शाळा तुर्तास बंदच राहणार आहेत। मुख्यमंत्र्यांची संमती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने नियमावली जाहीर केली असून शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक काय काळजी घ्यावी याबाबत त्यांना सूचना करताना दिसतात। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया शाळा कुठे सुरू आहेत आणि कुठे सुरू नाहीयेत। सुरुवातीला आपण बघूया शाळा सुरू कुठे कुठे झालेल्या आहेत। मुंबईमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत, तर ठाण्यामध्ये ही शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत। नाशिक शहरातल्या सगळ्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत। लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा सुरू असणार आहेत। वर्ध्यामध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत। नांदेडमध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत। हे सगळे ते जिल्हे आहेत ती ठिकाणं आहेत जिथे कोरोनाची रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे। आता शाळा कुठे बंद आहेत त्यावर नजर टाकतोय नागपूर। उपराजधानी नागपूरचं शहर जिथे शाळा सुरू नाहीत। चंद्रपूरमध्ये ही शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत। सिंधुदुर्गात, रायगडात शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत। रत्नागिरीमध्ये सुद्धा शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत। सोलापुरामध्ये सुद्धा शाळा बंदच असतील। बुलढाण्यामध्येही शाळा बंदच ठेवण्यात आल्या आहेत आणि वाशिममध्ये सुद्धा शाळा बंदच राहते। हिंगोली, नगर, गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी शाळा बंद राहतील। या सगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये शाळा बंद राहतील। त्यातलं अजून एक नाव म्हणजे पुण्याचं। पुण्यामध्ये सुद्धा पुढचा आठवडाभर तरी शाळा बंदच राहणार आहेत। याची कल्पना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कालच दिलेली होती। सुरुवातीला आपण पाहिलं की शाळा कुठे कुठे सुरू आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं की शाळा कुठे कुठे बंद राहणार आहेत। ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी समोर येत आहेत, म्हणजे नियमांसंदर्भातल्या गोष्टी समोर येत आहेत। शाळा सुरू करण्यासाठीची नियमावली, प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक नाही, कोरोना नियमांचं पालन करायला हवं, सुरक्षा मार्गदर्शन सूचनांचं पालन करायला हवं, शाळा आरोग्य केंद्रांशी संलग्नित कराव्यात, पालकांची संमती आवश्यक आहे, ऑनलाईन शाळा सुरूच ठेवाव्यात, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावं। पालकांना पाठवणं कंपल्सरी बिलकुल नाहीये। ज्यांना योग्य वाटतं त्यांनीच पाठवावं। कोणी जास्ती ज्यांना वाटतं रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये। शाळा उद्यापासून जरी सुरू होत असल्या तरी शाळेवर आणि पालकांवर आहे की पुढची पावलं कशी टाकायची। एकच प्रयत्न आहे की 700 दिवस शाळा बंद झाल्यानंतर कुठेतरी आपण पुन्हा एकदा त्याला सुरुवात करत आहोत। काही जिल्ह्यांनी ठरवलं की पुढच्या 10 दिवसांनी करायची, कारण तिथे आता पीक येत आहे। आपल्याकडे पीक येऊन गेल्यानंतर आपण हे थोडा एक प्रयोग करत आहोत। अशीच प्रार्थना आहे की सगळे सुखरूप राहावे।